मारेगावात अतिक्रमण धारकांसाठी भव्य मोर्चा, रास्ता रोको आंदोलनाने महामार्ग ठप्प. अतिक्रमण धारकांना जागा नियमानुसार नियमित करून देण्याच्या प्रमुख मागणीसाठी भाजप तालुका शाखा मारेगावच्या वतीने 22 एप्रिल रोजी भव्य मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वणी यवतमाळ महामार्ग सुमारे 1 तास ठप्प झाला होता. मारेगाव शहरातील काही ठिकाणी व्यवसाय तसेच निवासी कारणांसाठी नागरिकांनी अतिक्रमण केले असून संबंधित जागा नियमानुसार त्यांच्या नावावर करण्यात याव्यात, अशी मागणी अतिक्रमण धारकांनी यापूर्वी अनेकदा निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाकडून ठोस निर्णय झाल्यामुळे ही समस्या प्रलंबितच राहिली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप तालुका शाखेने आंदोलनाचा मार्ग अवलंबला. दरम्यान अनधिकृत लेआउटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना नगरपंचायतीकडून अद्याप मालकी हक्क देण्यात आलेला नाही. तसेच इमारत बांधकाम कामगारांच्या अर्जांवर सह्या केल्याने अनेक कामगार मागील 6 महिन्यांपासून शासनाच्या विविध योजनांच्या लाभांपासून वंचित आहेत. याबाबत 30 मार्च रोजी तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या पार्श्वभूमीवर 22 एप्रिल रोजी काढलेल्या मोर्चात भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सरचिटणीस प्रशांत नांदे, शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, नगरसेवक वैभव पवार, राहुल राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक नागरिक व महिलांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रभारी मुख्याधिकारी वेळेवर पोहोचल्यामुळे आंदोलकांनी नगरपंचायत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेरीस मुख्याधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाणेदार घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आले. मागण्या लवकर पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.